नमस्कार बंधू भगिनींनो, श्रावण पौर्णिमा हा रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा म्हणून आपण दिवस साजरा करतो। या दिवसाच्या संबंधानं बोलायचं झालं तर मी सुरुवातीलाच असं म्हणेन की चंद्राला चंदन देवाला वंदन, चंद्राला चंदन देवाला वंदन, भाऊ बहिणीचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन, भाऊ बहिणीचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन असा या रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण या ठिकाणी या रक्षाबंधनाच्या संबंधानं काही गोष्टींचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते। त्याचं मुख्य कारण जर काय असेल तर आपल्या देशामध्ये असलेली कुटुंब व्यवस्था हेच याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये विवाह संस्था ही अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे। विवाहाला आपल्याकडं संस्काराचा दर्जा दिला गेलेला आहे। जे आपल्याकडं 16 संस्कार सांगितले गेलेले आहेत त्यात विवाह हा देखील संस्कार मानला गेलेला आहे। विवाहाच्या नंतर पती पत्नी एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्र येण्यातनं पुढे लग्न झाल्याबरोबर पती पत्नी म्हणून एकत्र आल्यानंतर जे नातेसंबंध वाढायला सुरुवात होतात ते तिथून त्यांना अपत्य प्राप्त झाल्याच्या नंतर हे नातेसंबंध आणखीनच विस्तारलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि भारतीय पती पत्नीच्या बाबतीत विशेषत्वानं आपल्याला हे दिसतं की जन्मभर हे पती पत्नी एकमेकांच्या सोबत, मग ते किती जरी आयुष्यामध्ये संकट आली तरी सहजासहजी हे पती पत्नी विभक्त होताना आपल्याला दिसत नाही आहेत। आणि म्हणून या दोघांच्या एकत्र येण्याने आणि त्याच्यातनं अपत्य प्राप्तीतनं जे नातेसंबंध निर्माण होतात तेच नातेसंबंध खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीतलं मोठेपण आहे, हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे। अशा या नात्यांना दृढ करण्यासाठी व त्या नात्यांची उजळणी व नवपिढीला या नात्यांचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी किंवा या नात्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरे केले जातात। त्यापैकीच रक्षाबंधन किंवा त्याला आपण राखी पौर्णिमा असं म्हणतो हा सण देखील त्याच दृष्टीनं महत्त्वाचा आहे। आपल्या संस्कृतीमध्ये विविध नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी आपण हे सण प्रामुख्यानं साजरे करत असतो। व आपण बघितलं की पती पत्नीच्या नात्याची वीण घट्ट व्हावी म्हणून आपल्याकडे वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो। गुरु शिष्याच्या नात्याची वीण अधिक घट्ट व्हावी म्हणून गुरुपौर्णिमा हा सण आपल्याकडे साजरा केला जातो। तर बहीण आणि भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट व्हावी म्हणून आपल्याकडं राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे दोन सण प्रामुख्यानं साजरे केले जातात। त्यापैकीच आज आपण रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा या सणाबद्दलची ऐतिहासिक, पौराणिक व अन्य माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। रक्षाबंधनाचा हा सण अनादी काळापासून चालत आलेला आहे। यात बहीण भावाच्या उजव्या हातामध्ये राखी बांधते आणि राखी बांधत असताना ती म्हणते येन बद्धो बलिराजा। राखी आपल्या भावाच्या उजव्या हातामध्ये बांधत असताना बहीण काय म्हणते, एका मंत्राचा उच्चार करते। तो मंत्र असा आहे, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला, तेन त्वा अनुबध्नामि, तेन त्वा अनुबध्नामि, रक्षेमा चलमाचल, रक्षेमा चलमाचल या पद्धतीच्या मंत्राचा उच्चार करून बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातामध्ये राखी बांधत असते। या ठिकाणी आपण जर रक्षाबंधनाच्या संबंधाने विचार केला तर या रक्षाबंधनाच्या सणाला, राखी पौर्णिमेला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यातला पहिला पौराणिक संदर्भ असा सांगितला जातो की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये चक्रव्यूह भेदण्यासाठी अर्जुन पुत्र अभिमन्यू निघालेला आहे आणि या अर्जुन पुत्र अभिमन्यूला
चक्रव्यूह भेदण्यासाठी जात असताना माता कुंतीनं त्याच्या हातामध्ये राखी बांधलेली आहे आणि त्याला तिकडे पाठवलेलं होतं। हाही एक संदर्भ या राखी पौर्णिमेच्या दिवसाच्या निमित्तानं सांगितला जातो। दुसरा पौराणिक संदर्भ जो इथे दिला जातो तो असा की असुरांच्या बरोबर युद्ध करताना इंद्राने आत्मविश्वास गमावला होता, तेव्हा त्याच्या हातामध्ये त्यांची पत्नी इंद्राणीने याच दिवशी राखी बांधून त्याचा आत्मविश्वास जागा केला व त्यामुळं त्याला असुरांच्या बरोबर युद्ध करताना विजय प्राप्त झाला आणि म्हणून हा सण या संदर्भाला लक्षात घेऊन देखील साजरा केला जातो। यातला तिसरा संदर्भ बळीराजाच्या संबंधानं दिला जातो। आपण सगळेजण बळीराजाची पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे की बळीला 3 पावलांच्या मध्ये काय केलं, वामन अवतारामध्ये विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि एका याच्यामध्ये पृथ्वी, दुसऱ्यामध्ये दुसरा देव लोक काय केलं, आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि आता तिसरा पाऊल कुठं ठेवू, तेव्हा त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं आणि बळीला पाताळामध्ये घातलं। हे सगळं झाल्याच्या नंतर बळीला म्हणाले तुला काय मागायचे ते माग, तेव्हा बळी म्हणाला की मला दुसरं काहीही नाहीये, तू माझ्या डोळ्यासमोर राहावं, इथं राहावं एवढीच माझी इच्छा आहे, तू हे विष्णुदेवा माझ्या डोळ्यासमोरून दूर जाऊ नकोस। आणि मग त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की द्वारपाळ म्हणून किंवा तिथे बळीच्या नजरेसमोर वैकुंठ सोडून या ठिकाणी विष्णूला राहावं लागलेलं आहे। काही दिवस विष्णू आपल्या पत्नीपासून दूर आहे, लक्ष्मीपासून। लक्ष्मी चिंतित पडलेली आहे की आता करायचं काय, आपला पती जर असाच पाताळामध्ये राहिला आपल्याला सोडून तर आपण राहायचं कसं वैकुंठामध्ये। आणि म्हणून ती चिंता करते आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नारद मुनी हे सतत भ्रमंती करणारे ऋषी आहेत, नारायण 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 म्हणत नारद मुनी लक्ष्मींच्या जवळ येतात, विष्णूच्या पत्नीजवळ, आणि लक्ष्मी आपलं गारानं नारदाला सांगते की माझा पती असा असा पाताळामध्ये इतक्या दिवसापासून आहे आणि बळीकडेच ठेवून घेतल्यासारखंच तिथे राहून आहेत आणि मी एकटीच वैकुंठामध्ये राहते, तर आता माझ्या पतीला परत वैकुंठात आणण्यासाठी मला काय करावं लागेल, हे नारदा मला काहीतरी उपाय सुचव। आणि मग त्यावेळेला नारदांनी सांगितला उपाय जो आहे तो असा की नारद म्हणाले की काही नाही, तू बळीराजाला भाऊ बनव आणि एकदा तू भाऊ बनवलीस की भाऊ म्हणून बळीराजाला पुढे तू जे काही मागशील ते बळीराजा तुला देईल आणि त्यातच तू तुझ्या पतीला परत वैकुंठाला पाठवण्याची मागणी घाल। आणि ही गोष्ट लक्ष्मीला पटते। लक्ष्मी बळीच्या जवळ येते आणि रडायला लागते बळीराजाजवळ। लक्ष्मीला रडलेलं पाहून बळीराजा लक्ष्मीला विचारतात की का रडताय आपण, तर ती म्हणते की मला या जगामध्ये कुणीच भाऊ नाही आहे, याचं मला आज दुःख होतंय राखी पौर्णिमेच्या निमित्तानं। तर त्यावेळेला बळीराजा म्हणतात की मी तुझा भाऊ होतो आणि मग बळीराजा लक्ष्मीचे भाऊ होतात आणि पुढे बळीराजा लक्ष्मीला म्हणतात काय मागायचे ते माग, आणि लक्ष्मी सांगते की माझा पती जो तुमच्या इथे पाताळामध्ये आहे त्याला वैकुंठामध्ये परत पाठवण्याची या ठिकाणी मला जे काही द्यायचंच असेल तर ते द्यावं आणि आपल्या बहिणीची इच्छा या राखीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी बळीराजा विष्णूला परत वैकुंठामध्ये जाण्याची अनुमती देतात आणि त्याचं स्मरण म्हणून देखील हा एक पौराणिक संदर्भ म्हणून देखील या ठिकाणी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो। आता याला पौराणिक काही आणखीन कथा आलेल्या असतील, परंतु फार विस्तार न करता इतक्याच मी पौराणिक कथा आपल्या समोर ठेवतो राखी पौर्णिमेच्या या दिवसाचं महत्व म्हणून। याला काही ऐतिहासिक देखील कथा किंवा संदर्भ आपल्याला या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं पाहायला मिळतात। एक संदर्भ ऐतिहासिक असा आहे की पौरस व अंबी या दोघांच्या संघर्षामुळं पौरसाचा पराभव करण्यासाठी अंबीनं जगज्जेता सिकंदरास आमंत्रित केलं। पौरस आणि अंबी या दोघांच्या मध्ये युद्ध होणार आहे आणि पौरस तर हारला पाहिजे आणि अंबीला वाटलं की आपण तर पौरसाला हरवू शकत नाहीये, तेव्हा अशा वेळेला आपण जगज्जेता सिकंदराची मदत घ्यावी आणि म्हणून अंबी सिकंदराची मदत घेण्यासाठी सिकंदराच्याकडे आलेला आहे आणि त्यानं सिकंदराला पौरसाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। त्या युद्धाच्या पूर्वी
सिकंदराला असं वाटतं की आपण पौरसाच्या सैन्याची पाहणी करावी आणि म्हणून तो पौरसाच्या सैन्याची पाहणी करण्यासाठी झेलम जी नदी आहे त्या नदीतून पोहून सिकंदर पुढे आलेला आहे. त्याच वेळेला त्या नदीच्या काठावरती एक स्त्री उभी आहे. सिकंदरानं त्या स्त्रीला बघितलं आणि विचारलं की आपण कोण आहात. तर दमातीनं सांगितलं की मी पौरसाची बहीण, माझं नाव सावित्री आहे आणि इथे उभी आहे. तेव्हा सिकंदरानं विचारलं की तुम्ही इथे का उभे आहात. तेव्हा सावित्रीने सांगितलं की माझ्या हातामध्ये राखी आहे आणि ही राखी या ठिकाणी मला माझ्या भावाला बांधायची होती, परंतु या ठिकाणी मला काही आता या नदीत पार करून पलीकडे जाता येत नसल्यामुळं ही राखी मी या नदीला अर्पण करते आहे. ही या नदीतनं ही राखी वाहून जाईल आणि समुद्राला ती अर्पण होईल, म्हणून मी इथं उभी राहिलेली आहे. ती पुन्हा विचारते आपण कोण आहात. तो म्हणतो मी जगत जेता, या ठिकाणी मी कोण आहे तर जगत जेता सिकंदर आहे. आणि मग या ठिकाणी दोघांचा परिचय होतो. तेव्हा सिकंदर सांगतात की ठीक आहे, तुमचा भाऊ पौरस जर तुम्हाला भेटत नसेल तर मलाच, सिकंदर म्हणतो, भाऊ समजा आणि ही राखी नदीत सोडण्याऐवजी आपण माझ्या हातामध्ये बांधावी. आणि आपल्याला माहिती असेल की मग या ठिकाणी सावित्रीनं म्हणजेच पौरसाच्या बहिणीनं काय केलेलं आहे, ती राखी सिकंदराच्या हातामध्ये बांधलेली आहे. आणि ही राखी बांधून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी सिकंदर म्हणतो की आजपासून मी आपल्याला बहीण मानलेला आहे आणि आपल्या नावाचा एक शिक्का असलेली मुद्रिका, सिकंदरानं काय केलं, आपलं नाव ज्या मुद्रिकेवर आहे अशी मुद्रिका या ठिकाणी सावित्रीला भेट म्हणून दिलेली आहे. आणि सावित्रीला म्हणजेच मानलेल्या बहिणीला तो असं म्हणतो सिकंदर की आपल्याला जेव्हा केव्हा काम पडेल तेव्हा आपण मुद्रिका दाखविल्यानंतर माझ्यापर्यंत आपण येऊ शकता. आपल्याला रस्त्यामध्ये कोणीही अडवू शकणार नाहीये. फक्त ही मुद्रिका ज्याच्यावर माझी नाममुद्रा आहे, ही मुद्रिका मात्र आपण घेऊन आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं एवढा प्रसंग घडतो. पुढे पौरसाचं आणि सिकंदरामध्ये युद्ध होतं आणि या युद्धामध्ये पौरसाचा पराभव सिकंदर करतात आणि त्याला अटक करून या ठिकाणी बंदी बनवलं जातं पौरसाला. आणि बंदी बनवल्याच्या नंतर सिकंदर पौरसाला विचारतात मी तुला कसं वागवावं असं वाटतं. सिकंदर पौरसाला विचारतात बंदी बनवल्याच्या नंतर की मी तुला कसं वागवावं असं वाटतं. तेव्हा हा भारतपुत्र अत्यंत स्वाभिमानानं उत्तर देतोय. तो असं म्हणतो मी राजा आहे व मला राजासारखंच वागवावं. मी राजा आहे आणि तूही राजा आहेस. एका राजानं दुसऱ्या राजाला राजासारखंच वागवावं असं मला वाटतं. अशा या स्वाभिमानी राजाची बहीण सावित्री सिकंदराकडे जाऊन त्याने दिलेली मुद्रिका त्याला पुन्हा दाखवते. तेव्हा सिकंदर तिला ओळखतो आणि म्हणतो ताई तुला जे काही पाहिजे ते माग, तुझा भाऊ तुला द्यायला तयार आहे. आणि मग ही सावित्री सिकंदराकडे मागते की मला दुसरं काहीही नको, माझा भाऊ जे आपल्या बंधनामध्ये आहे, बांदिवासामध्ये आहे, त्याला आपण मुक्त करावं आणि त्याचं राज्य परत द्यावं. आणि मग सिकंदर आपल्या बहिणीला नाराज करायचं नाही या उद्देशानं भाऊ असलेल्या पौरसालाही सावित्रीच्या सोडून देतो आणि त्याचं राज्य देखील परत करतो. जे काम शस्त्रानं होऊ शकलं नाहीये ते काम राखीनं शक्य केलेलं आहे. याची स्मृती म्हणून देखील आपल्याकडं राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हा ऐतिहासिक संदर्भ देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा एक ऐतिहासिक संदर्भ या रक्षाबंधनासाठी आहे, तोही मला इथं देण्याचा मोह होतो आहे. तो जो संदर्भ आहे तो असा आहे, चित्तोडची महाराणी करुणावती. चित्तोडची जी महाराणी आहे जिचं नाव आहे करुणावती किंवा तिला दुसरं नाव कर्मावती. हे कोण आहे, चित्तोडची महाराणी आहे. तिला करुणावती बी म्हटलं जातं आणि कर्मावती म्हटलं जातं. हिची कहाणी खरं तर हृदयद्रावक व राखीचं महत्व सांगणारी अशा प्रकारची आहे. करुणावती ही चित्तोडचा महाराणा संग्रामसिंह याची दुसरी पत्नी होती. बारकाईनं लक्ष द्या. ही जी काही
घडलेली घटना आपण सांगतोय। ही जी कर्मावती नावाची स्त्री आहे ही चित्तोडचा महाराणा संग्रामसिंह याची दुसरी पत्नी आहे आणि तिला या संग्रामसिंहांच्याकडनं 2 मुलं झालेली आहेत। एका मुलाचं नाव आहे विक्रमादित्य आणि दुसऱ्याचं नाव आहे रतनसिंह। या कर्मावतीला ही 2 मुलं झालेली आहेत। दुर्दैवानं चित्तोडच्या सत्तेसाठी या दोघा भावांच्याच मध्ये संघर्ष सुरू होतो। मला चित्तोडचं राज्य पाहिजे, मला चित्तोडचं राज्य पाहिजे असं या कर्मावतीच्या दोन्हीही मुलांच्या मध्ये चित्तोडच्या राज्यासाठी संघर्ष होतो आणि यामध्ये बुंदेलचा राजा सूरजमल, बुंदेलखंड या बुंदेलचा राजा सूरजमल व रतनसिंह या दोघांमध्ये अंबेरीच्या राजकुमारीशी कोणी लग्न करावयाचं यावरून युद्ध होतं। अंबेरीची जी काही राजकुमारी आहे या राजकुमारीशी हे दोघंही लग्न करू इच्छितात आणि त्यामध्ये दोघांचं या ठिकाणी युद्ध होतं आणि त्यात रतनसिंहाचा वध होतो, रतनसिंह मारला जातो। आता पर्यायानं रतनसिंह मारला गेल्यामुळं चित्तोडच्या गादीवर विक्रमादित्य बसतात, कारण एक भाऊ गेल्यानंतर दुसरा भाऊ शिल्लक आहे। तो या चित्तोडच्या गादीवरती बसलेला आहे, कर्मावतीचा मुलगा। तो तसा बघितलं तर भित्रा आहे, दुष्टही स्वभावाचा आहे। गुजरातचा बादशहा बहादूर शहानं चित्तोडवर स्वारी केलेली आहे। याच कालावधीमध्ये काय घडलं पुढे तर गुजरातचा बादशहा ज्याचं नाव बहादूर शाह आहे त्यानं या विक्रमादित्य गादीवर बसलेल्या चित्तोडवरती आक्रमण केलेलं आहे। तेव्हा करुणावतीनं या आक्रमणापासून बचावण्यासाठी काय केलेलं आहे करुणावतीनं तर दिल्लीचा बादशाह त्या काळातला जो हुमायूं आहे या हुमायूला राखी पाठवून या ठिकाणी शील रक्षणासाठी मदत मागितलेली आहे। कर्मावतीनं काय केलं तर दिल्लीचा जो बादशाह हुमायूं आहे याला राखी पाठवलेली आहे आणि त्यामध्ये संदेश दिलेला आहे की आपण मला बहीण समजावं आणि आमच्या शीलाचं रक्षण करावं। दुर्दैवानं ही राखी हुमायूंला वेळेमध्ये पोहोचलेली नाहीये, कारण त्यावेळेला हुमायूं दिल्लीमध्ये नाहीये तर तो बंगाल प्रांतामध्ये शेर शहाचा बिमोड करण्यासाठी गेलेला आहे आणि त्यामुळं त्याला ही राखी वेळेत पोहोचलेली नाहीये। नंतर ही राखी त्याला तिथे पाठवल्याचं कळतं, ती उशिरा मिळालेली आहे। नंतर ही राखी मिळाल्याबरोबर तो युद्ध थांबवतो आणि मानलेल्या बहिणीच्या रक्षणासाठी हुमायूं चित्तोडला येतो, परंतु त्याला येण्यास बराच उशीर झालेला आहे, कारण राखी पाठवून बरेच दिवस उलटून गेलेले आहेत। इकडं तर गुजरातचा हा जो काही बहादूरशाह आहे हा युद्धासाठी सज्ज झालेला आहे आणि या बहादूर खानाच्या या ठिकाणी आता हातीच लागणार आहोत आपण सगळेजण असा विचार या ठिकाणी तिथल्या सगळ्या महिला आणि हे राजपूत सैनिक करतात। या बहादूर खानाच्या हाती लागण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं असा विचार त्या ठिकाणचे चित्तोडचे हे जी सगळी मंडळी आहे ती करतात आणि त्या ठिकाणच्या राजपुतांनी काय केलेलं आहे तर केसरिया परिधान करून युद्धामध्ये वीरमरण पत्करलेलं आहे आणि राणी कर्मावतीनं गडावरील 13,000 स्त्रियांसह, लक्षात घ्या कर्मावतीनं आता हे पुरुष गेल्याच्या नंतर हा बहादूर खान आपल्यावर अन्याय अत्याचार करील, आपलं शील भ्रष्ट करील, त्यापेक्षा आपण जिवंतच न राहिलेलं बरं म्हणून एकट्या कर्मावतीनं नाही तर सोबत 13,000 राजपूत स्त्रियांना सोबत घेतलं, जोहार पत्करला आणि चितेमध्ये या 13,000 स्त्रियांनी आत्मदहन केलेलं आहे आणि 13,000 या स्त्रियांची राख आणि हाडाच्या सांगड्याशिवाय गडावर काही शिल्लक राहिलेलं नाहीये। आणि हा जो बहादूर खान जो पठाण आहे की नाही त्यानं मग आपोआपच आपले विरोधक संपले म्हणून चित्तोडवरती विजय प्राप्त केलेला आहे आणि आपला ध्वज या चित्तोड गडावरती फडकवलेला आपल्याला दिसून येतो। त्याच हुमायूं या ठिकाणी नंतर हुमायूं आलेला आहे तोपर्यंत ही सगळी घटना घडून गेलेली आहे, परंतु हुमायूंला हे माहिती आहे की आपल्याला आपल्या बहिणीचं रक्षण करायचं आहे। आता बहीण तर गेलेली आहे तरी परंतु हुमायूं काय करतो खानाबरोबर युद्ध करतो, बहादूर खानाबरोबर
आणि या युद्धामध्ये बहादूर खानाचा पराभव करतो आणि चित्तोडचा जो काही गड आहे तो जिंकून घेतो आणि जिंकल्याच्या नंतर आपल्या मानलेल्या बहिणीला हा गड समर्पित करतो। हे कशामुळं तर केवळ कर्मावतीनं हुमायून जो धर्मानं मुस्लिम आहे आणि ही राजपूत हिंदू आहे, परंतु राखी मध्ये जी ताकद आहे की एका राखीसाठी आपल्या या जगात नसलेल्या मानलेल्या बहिणीसाठी चित्तोड बहादूर खानकडून हुमायूं जिंकून घेतो काय आणि तिला मग तो बहाल करतो, म्हणजे ती सत्ता त्यांच्याकडेच सुपूर्द करतो, जे की पुढचे जे कोणी असतील त्यांच्याकडं। यासाठी देखील ही ऐतिहासिक घटना देखील या राखीचं महत्व विशद करणारी आपल्याला इथं पाहायला मिळते। याच दिवशी असंही सांगितलं जातं वर्तमानामध्ये की पौर्णिमा असलेल्या दिवशी कोळी लोक सागराची पूजा करतात। अक्षय तृतीयेला जो समुद्र खवळलेला असतो तो याच पौर्णिमेला श्रावण पौर्णिमेला शांत होतो अशी कोळी समाजातील लोकांची श्रद्धा आहे। आणि म्हणून मासे पकडण्यास समुद्रात गेलेल्यांचं रक्षण करावं। कुणं? समुद्रानं आमच्या पतींना मासे पकडण्यासाठी समुद्रात आल्याच्या नंतर या समुद्रानं आमच्या पतीचं रक्षण करावं म्हणून या कोळी भगिनी जी आहेत, म्हणजे या कोळींच्या पत्नी जी आहेत, त्या काय करतात तर या दिवशी समुद्रामध्ये राख्या सोडतात आणि सागराचं पूजन करून श्रीफळ अर्पण करतात। असा देखील या राखी पौर्णिमेला एक संदर्भ असलेला आपण लक्षात घेतला पाहिजे। आता हे काही संदर्भ मी आपल्याला पौराणिक आणि ऐतिहासिक आपल्या समोर ठेवले की राखी पौर्णिमा आपण का साजरी करतो। ज्यांना भाऊ नाही आहे अशा स्त्रिया या दिवशी चंद्रालाच राखी बांधतात। बहीण नसलेल्या म्हणजे भाऊ नसलेल्या ज्या स्त्रिया बहिणी आहेत त्या काय करतात तर अन्य पुरुषाला भाऊ समजून मानलेला भाऊ म्हणून त्याला राखी बांधतात। अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की सैनिकांना राखी बांधली जाते, कैद्यांना राखी बांधली जाते, इतर धर्मियातील पुरुषांना राखी बांधून खऱ्या अर्थानं हा सण धार्मिक सलोखा, राष्ट्रीय या ठिकाणी राष्ट्रीयत्वाची भावना विकसित करण्याचं काम या सणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केलं जातं। आणि अलीकडच्या कालावधीमध्ये स्त्री पुरुषांच्या मध्ये खऱ्या अर्थानं बहीण भावाचं नातं दृढनिंगित होणं महत्वाचं आहे आणि हे करण्यासाठी हा सण अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतो, हे इथं पाहणं गरजेचं आहे। तसं जर बघितलं तर भाऊ आणि बहिणीचा हा सण आहे। भावानं बहिणीचं रक्षण करावं, रक्षाबंधन रक्षण करणं, बहिणीचं रक्षण करणं हे बंधनकारक म्हणून त्याला रक्षाबंधन असं म्हटलेलं आहे। राखी याचा अर्थ राखणे, रक्षण करणे। राखी पौर्णिमा काय ना रक्षाबंधन काय, दोन्हीचे अर्थ रक्षण करावं अशा पद्धतीचा अर्थ इथं आपल्याला घ्यावा लागतो। भाऊ हा शब्द जो आलेला आहे, मला शब्दांचे विग्रह करण्याचा छंद आहे। मी माय या शब्दाचा विग्रह देखील स्वतः शोधलेला आहे। माय हा शब्द कसा बनला? मा म्हणजे मातृत्व, य म्हणजे यज्ञ। मातृत्वाचा यज्ञ जिच्या ठिकाणी सदोदित सुरू असतो तिला आपण माय असं म्हणतो। तसाच भाऊ हा शब्द कसा बनला याबद्दल थोडासा मी बारकाईने विचार केल्यानंतर याचा अर्थ मला प्राप्त झाला आणि फार समर्पक अर्थ भाऊ या शब्दाचा आहे। भा म्हणजे काय तर भासू न देणारा, भा म्हणजे काय भासू न देणारा, आणि ऊ म्हणजे काय उणीव। तर या भाऊ या शब्दाचा अर्थ काय होतो? उणीव भासू न देणारा। कुणाला? बहिणीला उणीव भासू न देणारा, भासू न देणारा जो आहे त्याला भाऊ म्हटलं पाहिजे। भाऊचा मी दुसराही थोडासा बारकाईने अभ्यास केल्यानंतर एक अर्थ माझ्या लक्षात आला। भाऊ, भाऊला उलट करा, भाऊ या शब्दाला जर उलट केलं तर काय होतं? उभा, जो संकटाच्याच काळी नव्हे तर वेळोवेळी आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी, रक्षाबंधन करण्यासाठी आधाराचा हात घेऊन तिच्या पाठीमागं उभा असतो। उभा म्हणजे भाऊ, या अर्थानं देखील आपल्याला भाऊ या शब्दाचा अत्यंत समर्पक अर्थ या ठिकाणी पाहता येतो। तर असं या ठिकाणी भावा बहिणीचं अत्यंत महत्वाचं नातं या रक्षाबंधनामधून आपल्याला पाहायला मिळतं। रामायणाच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर भाऊ बहिणीचं नातं कसं असावं यामध्ये रावण आणि शूर्पणखेचं उदाहरण आपल्याला प्रामुख्यानं द्यावं लागतं। रावण प्रभू रामचंद्राशी
लढण्याशी जो तयार झालेला आहे तो आपल्या बहीण शूर्पणखेचा जो विटंबना झालेली आहे त्याची बदला घेण्यासाठी, आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी रावण प्रभू रामचंद्राशी वैरपत करतो. म्हणजे एक बहिणीवर एका रावण नावाच्या भावाचं किती प्रेम आहे हा संदर्भ देखील आपल्याला इथं बहीण भावाच्या प्रेमाच्या संबंधाने घेता येतो. महाभारतामध्ये जर आपण बघितलं तर भगवान श्रीकृष्ण सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. आपल्याला माहित असेल की भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीला जखम झालेली आहे आणि ही जखम झालेली तशीच जखम घेऊन तो आपली सख्खी बहीण सुभद्रेकडे जातो. सुभद्रा मात्र तिथं आजूबाजूला पडलेलं आपल्या अंगावरचा भारी शालू फाडत नाहीये. तिला वाटतं की शालू महत्वाचा आहे, एवढा भारी आहे, हा कसा फाडायचा, म्हणून ती इकडं तिकडं पाहते, परंतु आपला शालू फाडून देत नाहीये. तेच आपल्या मानलेल्या बहीण द्रौपदीकडे जेव्हा भगवान श्रीकृष्ण येतात तेव्हा हे करंगडीला लागलेलं रक्त गळत असलेलं स्थिती जेव्हा द्रौपदी बघते तेव्हा मागचा पुढचा विचार न करता आपल्या अंगावरचं जे काही किमती शालू आहे तो शालू फाडते आणि ती चिंदी आपल्याला माहिती आहे अगदी भारी असलेला शालूची चिंदी भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला बांधते आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू मला जे काही या ठिकाणी दिलेस त्याची परतफेड मी केल्याशिवाय राहणार नाहीये. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे की सभेमध्ये दुःशासन आणि दुर्योधनचं वस्त्रहरण करताना नेसती वस्त्रे देव झाला असं संतांनी वर्णन केलेलं आहे. द्रौपदी न जेव्हा धावा केला की कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया, वेळ का सखया लावियेला दीनानाथा बंधू, दीनानाथा ब्रीद सांभाळी आपुले, दीनानाथा ब्रीद सांभाळी आपुले. अशा पद्धतीनं धावा केल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण तिथं उपस्थित होतात आणि नेसती वस्त्रे स्वतः देव होतात. असं सख्या बहिणीवर तर आपण प्रेम करूयात नवल नाही, परंतु आपली संस्कृती भगवान श्रीकृष्णाच्या माध्यमातून हे सांगते की मानलेल्या बहिणीवर देखील आपण तितकंच प्रेम केलं पाहिजे. याची स्मृती म्हणून देखील या ठिकाणी या राखी पौर्णिमेकडं आपल्याला पाहावं लागतं. तसं जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई बहीण भावाचं नातं, निवृत्तीनाथ सोपान आणि ज्ञानोबा या 3 भावांचं आणि मुक्ताई या बहिणीचं नातं देखील कसं दृढ आणि किती जिव्हाळ्याचं स्नेहाचं होतं. आपल्याला माहिती असेल की मुक्ताबाईंनी ताटी बंद करून बसलेल्या ज्ञानोबारायांची खऱ्या अर्थानं अभंगाच्या म्हणजे उपदेशाच्या माध्यमातून जी काही झापड त्यांच्या डोळ्यावर आली होती ती जर दूर केली नसती तर कदाचित या जगाला ज्ञानेश्वरी मिळाली नसती, नव्हे ज्ञानेश्वर माऊली मिळाली नसते. आणि म्हणून या जगावरती खूप मोठे उपकार एका बहिणीचे आहेत जिनं आपल्या भावाला उपदेश केलेला आहे. आणि म्हणून देखील बहीण भावाच्या नात्याबद्दल आपण हाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात देखील आपण बघतो की प्रत्येक बहिणीला आपल्या भावाबद्दल अतीव प्रेम असतं. ते जेव्हा लग्नाच्या पूर्वी बहीण भाऊ असतात तर खोडसरपणा दोघांच्या मध्ये आपण पाहतो. बहीण भावांच्या मध्ये हा खोडसाळपणा जरी असला, भांडत जरी असले तरी हसणं भांडणं हे सतत चालतं. लग्न झाल्याच्या नंतर ती जरी सासरी नांदत असली तरी तिचं लक्ष आपल्या भावाकडं निश्चितपणे असलेलं आपल्याला दिसून येतं. याबद्दल लोकसाहित्यामध्ये बहीण आणि भावाचं जे काही नातं वर्णन केलं गेलेलं आहे खूप ओव्यांच्या मधनं त्याच्याबद्दलचं सविस्तर विश्लेषण मी भाऊबीजेच्या संबंधाने एक व्हिडिओ माझ्या रामकृष्ण बदने या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे. ज्यांना कोणाला भाऊ बहिणीच्या लोकसाहित्यातलं वर्णन ऐकायचं असेल तर तो व्हिडिओ आपण ऐकावा, कारण पुनश्च त्याच ओव्या या व्हिडिओमध्ये घेणं पुनरावृत्ती होईल म्हणून ते मी ते टाळलेलं आहे. तर आपण बघतो की लहान आपलं बाळ जन्मलं असलं तरी त्याच्या मनावरती आपल्या भावाची या ठिकाणी छबी बिंबावी, आपल्या भावाबद्दलचं आकर्षण या माझ्या बाळाच्या मनामध्ये निर्माण व्हावं म्हणून आपण बघतो लहानपणापासून बहीण आपल्या भावाचं वर्णन आपल्या लेकराच्या पुढे मामा म्हणून करताना दिसते. बघा तुम्ही, झुक 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 आगे न गाडी, दोरांच्या रेषा हवेत सोडी,
झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती गाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. लहान लेकरांना हे गीत मुद्दाम का ऐकवते आई? कारण त्याच्या मनामध्ये मामाबद्दलचं प्रेम, माहेराबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं आणि त्याला मोठेपणे देखील आपल्या आजोळाबद्दल, आपल्या भावाबद्दल द्वेष निर्माण होऊ नये म्हणून ती म्हणते की झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती गाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामी आमुची सुगरण, रोज रोज पोळ्या शिकरण. मामी आमुची सुगरण, रोज रोज पोळ्या शिकरण. रोज रोज पोळ्या खाऊया, मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती गाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला जाऊया. आणि मग या वयापासनं या लेकराच्या मनामध्ये आपल्या मामाबद्दलचं आकर्षण, जाणीवपूर्वक बहीण भावाबद्दलचं आकर्षण आपल्या लेकरांच्या मनामध्ये निर्माण करते. म्हणजे आपल्या भावाबद्दल किती प्रेम सासरमध्ये असताना देखील तिच्या मनात आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक गीत आपण नेहमी लहान लेकरांना ऐकवताना पाहतो की निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. नाही, कुठलं आहे ते? दुसरं गीत आहे. मी दुसऱ्या गीत माझ्या लक्षामध्ये आलं. कोणतं गीत आहे बघा? चांदो मामा भोगलास का, लिंबोणीच्या झाडाड लपलास का. चांदो मामा भागलास का, लिंबोणीच्या झाडाड लपलास का. लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. मामा हा शब्द महत्वाचा आहे की नाही? काही तर म्हटलंय की लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप पोळी खाऊन जा. तुपात पडली मासी, चांदोबा राहिला उपासी. आणि हे प्रयोग मी माझ्या नातांच्या वरती करून पाहिले. बाकीचे कुठलीच गीतं त्यांना आवडत नाहीयेत, पण हे गीतं मात्र त्यांना दररोज ऐकल्याशिवाय झोप येत नाही. ही जाणीवपूर्वक गीतं ज्यांनी कोणी निर्माण केली असतील त्याच्या पाठीमागची कल्पना हीच आहे की बहिणीला या लेकरांच्या मनामध्ये भावाबद्दलचं प्रेम रुजवायचं आहे. यावरून आपल्या संस्कृतीमध्ये बहीण आणि भावाचं नातं हे कसं अतूट आहे हे आपण मुद्दाम होऊन लक्षात घेणं गरजेचं आहे. असं हिंदीमध्ये म्हटलेलं आहे की मला वाटतं गीतच आहे, लाख हजारों में मेरी बहना है, लाख हजारों में मेरी बहना है, जिंदगी भर संग रहना है. लाख हजारों में मेरी बहना है, जिंदगी भर संग रहना है. आंखों से दूर है, दिल के करीब है. आंखों से दूर है, दिल से करीब है बहना मेरी. लाखों में एक है, प्यारी है, नेक है बहना मेरी. काय म्हटलंय? लाखों में एक है, प्यारी है, नेक है बहना मेरी. असं आपल्या बहिणीबद्दल खूप काही वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येतं. हा जो सण साजरा केला जातो, आपल्याला माहीत असेल की एक ताट सजवून घेतलं जातं, त्या ताटामध्ये आरती लावलेली आहे, बरोबर आहे की नाही? त्याच तिथं एक राखी म्हणून या ठिकाणी ज्याची जशी ऐपत असेल एक धागा सुद्धा चालतो राखी म्हणून. आता कोणी चांदीची, कोणी सोन्याची बांधत असेल, परंतु महत्वाचा काय तर प्रेमाचा धागा त्या ठिकाणी ठेवला जातो. आणि हा धागा आपल्या भावाची जी काही ओवाळणी करून त्याला गंध अक्षदा वगैरे लावून या ठिकाणी त्याच्या उजव्या हातामध्ये बांधला जातो. आणि एका अर्थानं भावानं आपलं रक्षण करण्याचं एका अर्थानं वचनच या माध्यमातून घेतलं जातं. आणि भाऊ ही राखी बांधल्याच्या नंतर आपल्या बहिणीला काही ना काहीतरी एक भेट वस्तू तिथे देत असतो. काही वेळेला साडी देखील भेट दिलेली जाते. आणि या माध्यमातनं भावास दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची कामना देखील बहीण हे करत असताना करते. आपण जर बघितलं तर भारतामध्ये हा जो सण आहे विविध प्रांतांच्या मध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये कजरी पौर्णिमा म्हणून हा सण ओळखला जातो. पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये त्याला राखी पौर्णिमे किंवा रक्षाबंधन म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर असंही आपण म्हणाल
की जर बहीण मोठी असेल आणि भाऊ छोटा असेल तर मग त्या छोट्या भावानं मोठी बहिणीचं रक्षण कसं करायचं, तर तसं काही नाहीये. शेवटी ही जी बहीण आहे तिचा आपल्या भावावरती, त्याच्या कर्तृत्वावरती खूप मोठा विश्वास असल्यामुळं ही बहीण आपल्या छोट्या असलेल्या का असेना भावाकडनं ही राखी बांधून घेताना दिसते. केवळ बहीण भाऊच एकमेकाला राखी बांधतात असं नाहीये, तर आपल्या देशामध्ये नोकर आपल्या मालकांना देखील राखी बांधतात. गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांना राखी बांधतात. अनेक ठिकाणी पत्नी आपल्या पतीला देखील राखी बांधताना दिसून येतात. पुरोहित देखील या ठिकाणी ज्यांच्याकडे पौरोहित्य करतात त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये राखी बांधून त्यांना आशीर्वाद देण्याचं काम करतात. म्हणजे ज्यांच्याकडं रक्षण करण्याची क्षमता आहे त्यांना या ठिकाणी ही राखी बांधून त्याच्याकडनं एका अर्थानं वचन किंवा आशीर्वाद घेण्याचं काम या सणाच्या निमित्तानं केलं जातं. असा हा अत्यंत महत्त्वाचा आपल्या देशामध्ये साजरा होत असलेला राखी पौर्णिमेचा हा सण बहीण भावाच्या नात्याला उजाळा देणारा, बहीण भावाचं नातं चिरंतन टिकवणारा आणि बहीण भावाच्या नात्यातला ओलावा अधिक वृद्धिंगत करणारा अशा प्रकारचा हा सण आहे. हा सण आपण अत्यंत मनाभावातनं नेहमीच साजरा करत असतो. असाच आपण हा सण साजरा करावा आणि आपल्या संस्कृतीमध्ये जी नात्यातला गोडवा आहे तो गोडवा अशाच पद्धतीनं अधिक वृद्धिंगत करण्यासाठी माझ्यासह आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा प्रकारची नम्र अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं जे काही मी विचार व्यक्त केले त्याबद्दल आपलं काही म्हणणं असेल तर रामकृष्ण बदने या माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये आपण ते नोंदवावं. आणि केवळ एवढ्याच सणाबद्दल मी बोललोय असं नाही आहे, तर प्रत्येक सणावरती आणि प्रत्येक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीवर दिनविशेषाच्या संबंधानं आई वडील पत्नी अशा विविध विषयांच्यावरती 300 पेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी बोललेलो आहे. आपली इच्छा जर हे सगळं ऐकायचे असेल तर आपण माझ्या चॅनलला रामकृष्ण बदने या चॅनलला सबस्क्राईब करावं अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी पुनश्च एकदा सर्व भावांना आणि बहिणींना राखी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी या व्हिडिओला मी पूर्ण विराम देतो. नमस्कार.